नमस्कार, मी चंद्रकांत नागराव घाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड। मी सध्या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे। तेव्हा सदर उमेदवारी मागत असताना मी देगलूरला प्रॉपरला 1987 पासून राहतो। माझा देगलूरशी खूप मोठा जनसंपर्क आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे पंचायत समिती सदस्य सुद्धा होतो आणि विधानसभा मुखेडला मी फार कमी मतांना हरलो। त्यामुळे माझा इतर अशी आमच्या या मतदारसंघातल्या जनतेशी खूप मोठा संपर्क आहे। त्यामुळे या देगलूर विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही ह्या 2009 पासून मागासवर्गीयासाठी राखीव राहिलेला आहे, तेव्हा ह्या 15 वर्षाच्या काळामध्ये ह्या इथं झालेल्या आमदारांनी जे काही विकासाची कामं केली त्याचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत बिरोली आणि देगलूर हा मतदारसंघ अतिशय विकासामध्ये मागे राहिलेला आहे। म्हणून ह्या इथला विकास साधायचा जर असेल तर इथं ह्या झालेल्या आमदारांपेक्षा एखादा नवीन माणूस इथं जर आमदार झाला तर निश्चितपणे ह्या मतदारसंघाला दिशा देऊ शकते असं मला वाटल्यावरून मी या मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। मित्रो, या पक्षाकडे मी गेल्या 2014 पासून काँग्रेस पक्षाचं काम करतो। याच्यापूर्वी मी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, अपक्ष पंचायत समिती सदस्य होतो आणि आता मी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे। तसेच माझ्याबरोबर माझा मित्रपरिवारही या मतदारसंघातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंग आणि बौद्ध समाज आहे आणि इथं मागासवर्गीयाची संख्या जास्त असल्या कारणाने शासनाने हा मतदारसंघ राखीव केलेला आहे। म्हणून ह्या राखीव मतदारसंघामधून आणि आज अलीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा खूप मोठा बोलबाला असल्या कारणाने या भागातील उपेक्षित जी कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मला काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने जवळपास 30 ते 35 लोकांनी काँग्रेस पक्षाकडे, काँग्रेस पक्षाचे जे मित्रपक्ष आहेत जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, यांच्याकडे मागितलेले 30 ते 35 कार्यकर्ते आमचे आहेत। त्या 30-35 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याच्या नंतर आता अलीकडेच 2 दिवसापासून एक अशी चर्चा आहे की या मतदारसंघाचे काही माजी आमदार आहेत की जे इथं अगोदर आमदार होते आणि मागील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 40,000 मताने हरलेले आहे आणि 40,000 मताने हरल्याच्या नंतर त्या माणसाला काँग्रेसमध्ये एंट्री देऊन मागच्या दारातून त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न वरच्या लेवलला होत आहे असे काही लोकांकडून ऐकिवात असल्यामुळे मला आज तुमच्यापुढे पत्रकारापुढे येण्याची आवश्यकता वाटली आणि मला काय वाटते मी ते तुमच्यासमोर मांडून तुम्ही समाजापर्यंत पोहोचवावं अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती राहणार आहे।